पुलिस आ गई, फायर ब्रिगेड आ गई, उनकी गाड़ियों को भी लक्ष्य कर दिया, उनको भी टारगेट किया। इसमें 4 डीसीपी लेवल के अधिकारी घायल है, उनको पत्थरबाजी कर दी, उनके ऊपर हथियार से हमला किया है। 30 पुलिस कर्मचारी घायल है। कई लोग बाहर से आए थे, ऐसा पुलिस का कहना है, वहां के लोगों का कहना है। और वो पत्थर तो फेके ही, हथियार भी चलाए, लेकिन पेट्रोल बम भी फेके। 2.5 वर्षात आम्ही काम केलं म्हणून 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट देऊन दिलं, ये तोही औरंगजेबाचं समर्थन करणार नाही। मग हे समर्थन का करताय? यांचा औरंगजेब कोण लागतोय? नातेवाईक लागतोय का सगळा सोयरा लागतोय की आणखी कोण लागतोय? जखमी आहेत, काही लोकांना दगडांनी दगडफेक केल्यामुळे मारहाण जखमी झालेत। काही लोकांना तर मला समजलं की कुऱ्हाडीचा वार देखील त्या ठिकाणी केला, हत्यारं होती, पेट्रोल बॉम्ब टाकले गेले। आणि हे सगळं जे काही घडलेलं आहे ते असं वाटतं की पूर्वनियोजित एक साजिश होती। कारण एका भागामध्ये दरवेळेला 100-150 टू व्हीलर पार्क व्हायच्या त्या मोमिनपुरा भागामध्ये, पण त्या दिवशी काल एकही गाडी तिथे पार्क नव्हती, परंतु इतर टू व्हीलर गाड्या आणि 4 व्हीलर गाड्या जाळून टाकल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर तिथं दगडफेक केली, हॉस्पिटलला लक्ष केलं। तिथे एक 5 वर्षाची मुलगी बाल बचावली, त्या हॉस्पिटलमध्ये देवदेवतांचे फोटो जाळून टाकले। आणि अशा प्रकारचं दुर्दैवी घटना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी केली आहे। त्या समाजकंटकांना खरं म्हणजे पोलीस हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात। त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी आग विझवायला गेली, त्या फायर ब्रिगेडची गाडी तोडून जाळून टाकली, पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला केला। खऱ्या अर्थाने हा जो काही समाजकंटकांनी केलेला भ्याड हल्ला आहे त्याचा निषेध मी करतोच, परंतु या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस रात्रंदिवस करतात। त्यांच्यावर हल्ला करणं, त्यांना जखमी करणं, डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। आणि म्हणून जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई पोलीस करतील। गृह विभाग, आमचे मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत। आणि म्हणूनच नागपूर हे शांतताप्रिय जिल्हा आहे, शहर आहे, आणि त्यामध्ये अशा प्रकारचं जाणीवपूर्वक दंगल घडवून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, द्वेष पसरवण्याचं काम जे कोणी समाजकंटक करतील त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांची गय केली जाणार नाही। यामध्ये सकाळी आंदोलन झालं होतं आणि सकाळी आंदोलन झाल्यानंतर मला वाटतं औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन झालं, तर त्या आंदोलनामध्ये नंतर पोलिसांनी दोन्ही समाजाला शांत केलं आणि शांतता प्रस्थापित केली। परंतु संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर सर्व लोक एकत्र येऊन समाजकंटकांनी हा हल्ला घडवलेला आहे आणि म्हणून हा हल्ला पूर्वनियोजित असावा अशा प्रकारचा दाट संशय येतोय। त्यामुळे पोलीस त्याचं चौकशी करतीलच आणि त्याच्यामधून मुळाशी जातील। पोलीस कुणालाही सोडणार नाहीत, कारण शेवटी तिथल्या नागरिकांची सुरक्षितता आणि या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन देखील मी करतो। शेवटी आपल्याला राज्यामध्ये शांतता कायम ठेवायची आहे, कायदा सुव्यवस्था राखायचं आहे। आपल्याला सर्वसामान्य माणसाला कुठेही त्रास होऊ नये अशा प्रकारचं भूमिका सरकारची आहे। परंतु मला एवढंच इथं सांगायचं आहे की हा औरंगजेब या आंदोलनकर्त्यांचा कोण लागतो? तो काय संत आहे का महात्मा आहे का त्यांनी चांगलं काम केलंय? जे त्याला चांगलं म्हणतात, चांगला प्रशासक म्हणतात, खरं म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, आताचा छावा चित्रपट पाहिला पाहिजे। ज्या क्रूर कर्म्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केले, तुकडे तुकडे केले, डोळे काढले, नख छाटली, त्यांची जीभ छाटली, अंगावरची साल्टी सोडली, त्याच्यावर गरम तेल ओतलं, मीठ टाकलं, अशा अनंत यातना, अनन्वित छळ 40 दिवस आपल्या छत्रपती संभाजी राजांचा ज्यांनी केला त्याचं समर्थन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या देशद्रोहाचं समर्थन करणं
औरंगजेब काही इथं औरंगजेबाने आमच्या आया बहिणींवर अत्याचार केला, माता भगिनींवर केला, मुलाबाळींवर केला, मंदिरं तोडली, सगळं नष्ट केलं. हा महाराष्ट्राचा द्वेष्टा होता, महाराष्ट्राचा द्रोही होता, हा देशाचा द्रोही होता. आणि म्हणून अशा देशद्रोहाचं समर्थन करणं म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच आहे. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचा देशद्रोह, औरंगजेबची कबर ही महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे. औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. आणि म्हणून तो कलंक पुसण्यासाठी अनेक लोक आंदोलन करतायत. त्यांचं अजिबात चुकीचं असं मी म्हणणार नाही. आणि म्हणून ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर आक्रमण केलं त्या ब्रिटिशांच्या देखील खानाखुणा आपण पुसून टाकल्या. आणि म्हणून अनेक देशांमध्ये आपण पाहिलं तर आक्रमणकार्यांची खानाखुणा आपण पुसतो. आणि म्हणून या औरंगजेबाने तर ब्रिटिशांपेक्षा जुलम केला, जुलमी राज्यकारभार केला आणि सगळ्यांवर अन्याय केला. अशा औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं, त्याचं समर्थन करणं हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सहन करणार नाही, महाराष्ट्र माफ करणार नाही त्यांना. खरं म्हणजे दुसरी गोष्ट, अबू आझमीनीच याची सुरुवात केली. अबू आझमीला काही समाजाची विशिष्ट मतांची जुळवणी करायची, परंतु विशिष्ट मतं घेत असताना समाजामध्ये द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून अबू आझमी याला देखील त्याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून मागणी केली, त्याला निलंबित करा म्हणून आम्ही निलंबित त्याला केलं सदस्यांनी मागणी केल्यानंतर. आणि म्हणून जे जे लोक औरंगजेबाच्या समर्थनासाठी या राज्यामध्ये बाहेर येतील, पुढे येतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. काल तर परवा कोणीतरी कोणते काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची तुलना केली. म्हणाले हे क्रूर प्रशासक आहेत. म्हणजे हर्षवर्धन सपकाळांचे काय देवेंद्रजींनी काही डोळे काढले का त्यांची जीभ छाटली का, त्यांची नखं काढली का त्यांची सालपट सोलली का, काय केलं? औरंगजेबाने तर अनन्वित अत्याचार केले. तुम्ही त्यांची बरोबरी त्यांची मुख्यमंत्र्यांच्या बरोबर करता. अरे आम्ही राज्य आदर्श शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालवतोय, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतोय. मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना आम्ही सुरू केल्या, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, या राज्याला विकासाकडे नेलं. आणि म्हणून 2.5 वर्षात आम्ही काम केलं म्हणून 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट देऊन दिलं. आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी करण्याचाच आमचा अजेंडा आहे. आणि मग औरंगजेब कुठं आणि देवेंद्रजी कुठं हे असं जे काही ज्या पद्धतीने त्यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे होती. आणि म्हणून अशा लोकांना देखील औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये जनता माफ करणार नाही. त्यांनी ह्या केविलवाना प्रयत्न जे करतायत औरंगजेबाची बाजू घेऊन, औरंगजेबाने महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता, औरंगजेब महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता आणि त्याचं समर्थन करणारा कुणी असेल त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही. खरं म्हणजे मी हेही सांगेन की या देशातला सच्चा मुसलमान तोही औरंगजेबाचं समर्थन करणार नाही. मग हे समर्थन का करताय? यांचा औरंगजेब कोण लागतोय? नातेवाईक लागतोय का, सगळा सोयरा लागतोय की आणखी कोण लागतोय? आणि म्हणून औरंगजेब हा देशद्रोही आहे, हा राष्ट्रद्रोही आहे. आणि म्हणून देशभक्त जनता ही महाराष्ट्रातली त्याला सहन करणार नाही. हे बघा, ही लोकांची भावना जी आहे हा कलंक आहे, हा कलंक पुसला पाहिजे ही लोकांची भावना आहे, जनतेची भावना आहे. आणि काय? कारण त्यांनी तशा प्रकारचं कृत्य केलंय, त्याचं कौर्य आपण पाहिलं. एकीकडे औरंगजेबाचं कौर्य पाहिलं आणि शंभूराजांचं शौर्य देखील पाहिलं. अशा शूर राजाचं हलाल करणं आणि म्हणून लोकभावना आहे. आणि म्हणून या लोकभावनेच्या विरोधामध्ये जाऊन जे लोक कायदा हातात घेतील
त्यांना बिल्कुल छोड़णार नहीं। कल नागपुर में जो दुर्घटना हुई है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। जो आगजनी हुई है, जहां पर कई लोग 2-4 हजार लोग इकट्ठा होकर जो समाज कंटक थे, उन्होंने कई घरों को वहां पर मोमिनपुरा है, महाल एरिया है, चिटनीस पार्क है, यहां पर इकट्ठा होकर लोगों के घरों को लक्ष्य कर दिया, टारगेट कर दिया, पथराव किया, आगजनी कर दी, वहां की गाड़ियां जलाई और एक ऐसे जगह पर उनकी गाड़ियां 100-150 पार्क होती थी, वहां मोमिनपुरा में एक भी गाड़ी खड़ी नहीं की। इसका मतलब ये होता है कि ये पूर्व नियोजित साजिश थी क्या? इसकी भी पुलिस तफ्तीश कर रही है। पुलिस के ऊपर ये तो लोगों के ऊपर हमला किया ही, लोग तो बाल बाल बचे। पुलिस आ गई, फायर ब्रिगेड आ गई, उनकी गाड़ियों को भी लक्ष्य कर दिया, उनको भी टारगेट किया। इसमें 4 डीसीपी लेवल के अधिकारी घायल है, उनको पत्थरबाजी कर दी, उनके ऊपर हथियार से हमला किया है। 30 पुलिस कर्मचारी घायल है। पुलिस जो कानून व्यवस्था बनाए रखने का काम करती है, पुलिस शांति और अमन बनाने का काम करती है, उनके ऊपर हमला करना, इसका मतलब कानून पर हमला करना और कानून को हाथ में लेना है। और इसलिए ऐसे समाज कंटक जो है, ये जो दो समाज में दूरी निर्माण करना, विद्वेष फैलाना, अशांति फैलाना, कम्युनल राइट करना, ये सब सोचकर समझकर जो काम कर रहे हैं समाज कंटक, उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा, उनके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी। स्वयं मुख्यमंत्री बार बार इस घटना का जायजा ले रहे हैं। पुलिस विभाग पूरी तरह इसकी रूट तक जाएगी, इसके पीछे कौन है, क्या राजनीति है, और किसी को भी छोड़ेगी नहीं, कड़ी कार्रवाई करेगी। बाहर से आपको लगता है क्या बाहर से आए थे, पेट्रोल पंप का इस्तेमाल किया था क्या? इसमें कई लोग बाहर से आए थे, ऐसा पुलिस का कहना है, वहां के लोगों का कहना है। और वो पत्थर तो फेंके ही, हथियार भी चलाए, लेकिन पेट्रोल बम भी फेंके। पेट्रोल बम बनाना ये तो पूरी तरह ऐसे तुरंत होता नहीं, तो ये पूरी साजिश है। और ये साजिश नाकाम करने के लिए पुलिस जाती है, पुलिस पर हमला होता है। ये तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है और इसलिए बिल्कुल उनको बख्शा नहीं जाएगा। जो भी इसमें है उसको कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी। और मैं यह भी कहूंगा, वहां की जनता को अपील भी करूंगा कि पुलिस काम कर रही है, पुलिस तफ्तीश करेगी, जो गुनाहगार है उसको छोड़ेगी नहीं, लेकिन पुलिस को सहयोग करके वहां शांति बनाए रखने का मैं अपील करता हूँ। औरंगजेब की कब्र जो है सर, औरंगजेब की कब्र पर आपका रुख क्या है पहला, और बतौर राज्य सरकार क्या उस कब्र को तोड़ा जाए या ना जाए, आप लीगल कंसल्टेशन लेंगे क्या अपनी पावर में? देखिए, ये औरंगजेब कौन है? ये औरंगजेब कौन था? ये क्रूर शासक था। ये कोई संत था क्या? कोई महात्मा था क्या? ये हमारे महाराष्ट्र के ऊपर आया हुआ दुश्मन था। ये महाराष्ट्र का दुश्मन, देश का दुश्मन था। उसने हमारे मंदिरों को तोड़ा, मंदिरों को ध्वस्त कर दिया, माँ बहनों की इज्जत लूटी। यहाँ पर हमारे छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज को धर्म छोड़ने के लिए अनन्वित उनका अत्याचार किया। 40 दिन उनकी खाल उधेड़ दी, गरम पानी डाला, गरम तेल डाला, नमक छिड़क दिया, आंखों में गरम सलिया घुसा दी, उनकी जबान नोच दी, उनकी नाखून नोच दिए। इतने कितने अत्याचार किए, फिर भी हमारे राजा झुके नहीं। औरंगजेब जीतकर भी हार गया, लेकिन हमारे राजा मरकर बलिदान कर कर भी जीत गए। और ऐसे औरंगजेब ये देशद्रोही है और इसलिए उसका समर्थन करना मतलब उसको बढ़ावा देना, इसका मतलब भी देशद्रोही है, देशद्रोही होगा। और इसीलिए कब तोड़ने को लेकर कोई लीगल कंसल्टेशन बतौर राज्य सरकार आप लेना चाहेंगे? आप सीरियस हैं उस चीज को लेकर? बिल्कुल। देखिए, ये जनभावना है, ये कलंक है। जब ब्रिटिश सरकार ने यहाँ पर आक्रमण किया था, ब्रिटिशों के कई यहाँ पर जो वीटी स्टेशन आपने देखा, विक्टोरिया टर्मिनस, छत्रपति शिवाजी महाराज हो गया, काला घोड़ा हो गया, किंग एडवर्ड्स का स्टेच्यू हो, कई ऐसे उनकी जो पहचान हो, तो जो आक्रमणकारी है उनकी पहचान, इसका मतलब है वो कलंक है। और उसी तरह ये तो बहुत जुल्मी आक्रामक था। ये महाराष्ट्र का ये जुल्म करने वाला ऐसा
आक्रामक किसी ने भी नहीं किया होगा, अन्याय अत्याचार, और जो लोगों की भावना है वो गलत नहीं है। और इसीलिए इसमें जो आंदोलन करते हैं वो आंदोलनकर्ता जो है, जो छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज के गौरव में अभिमान आंदोलन करते हैं, तो जो आंदोलन औरंगजेब के समर्थन में करते हैं उन्होंने इतिहास पढ़ना चाहिए, उन्होंने छावा सिनेमा देखना चाहिए, संभाजी महाराज का जो शौर्यता का इतिहास पढ़ना चाहिए, फिर औरंगजेब का गुणगान गाना चाहिए, औरंगजेब का क्या कहते हैं महिमा मंडल करना चाहिए या नहीं करना चाहिए, ये सोचना चाहिए। मैं तो ये भी कहूंगा कि देश का सच्चा मुसलमान भी औरंगजेब का समर्थन नहीं करेगा। जो देशभक्त होगा वो नहीं करेगा, जो देशद्रोही होगा वही समर्थन करेगा। अबू आजमी के ऊपर गुनाह दाखिल हो गया है। अबू आजमी कोई राजनीति करने चले गए वोटों की लालच में, लेकिन उनको वो यहाँ महाराष्ट्र की जनता माफ नहीं करेगी, और इसलिए उन्होंने जनता इस महाराष्ट्र में कानून व्यवस्था बिगाड़ने का काम नहीं करना चाहिए। ऐसी कोई भी वक्तव्य कर ऐसी मेरी उनको सलाह है, उनको अभी निलंबित किया है, आगे फिर से ऐसी नौबत ना आए ऐसा काम करेगा। जो समाज कंटक जो है, जिन्होंने कानून हाथ में लिया है, उनके ऊपर वैसी कड़ी कार्रवाई होगी। पुलिस और कानून व्यवस्था उनको छोडेगी नाही। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।